चाहते हैं महात्वर्ती करून शिवबा राजन्यायाचा सागर घाल समतेया शिवबा राजन्यायाचा सागर घाल समतेया शिवबा राजा न्यायाचा सागर घालू समतेचा शिवबा राजा न्यायाचा सागर घालू समतेचा शिवबा राजा न्यायाचा सागर घालू समतेचा शिवबा राजा न्यायाचा सागर घालू समतेचा. आणि आजचा जागर समतेचा आहे पण सत्ता संपादनेचा पण आहे हा लक्षात ठेवा. हेलो चेक दादा ये ढोलकी को थोड़ा शार्प करो ना, बेस बहुत है उसका, बहुत कम है ढोलकी, इसको शार्प करो. हेलो हेलो चेक 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 हेलो चेक. दोस्तों आज ये हमारे जो नेताजी हैं उन्होंने क्या बोला है कि हमें अमृत काल का उत्सव मनाना है, अमृत महोत्सव मना रहे हैं वो, लेकिन यहाँ मेरा किसान भाई जहर पी के मर रहा है, खुदकुशी कर रहा है, उसको रोजी रोटी नहीं है. वहां मेरी महिलाओं के ऊपर अन्य अत्याचार हो रहे हैं. मणिपुर में क्या हालत है इस देश में, मॉब लिंचिंग में हमारे मुस्लिम भाई, इस महाराष्ट्र में ये बोलते हैं सो कॉल्ड राष्ट्रवादी वाले, कांग्रेस वाले, सब पार्टी वाले बोलते हैं कि हम पुरोगामी महाराष्ट्र आमचा है, लेकिन ऐसे पुणे में मोहसिन शेख नाम का हमारा मुस्लिम भाई को मॉब लिंचिंग किया और उन लोग कुछ नहीं कर रहे. इसलिए हमें सोचना पड़ेगा कौन असली है कौन नकली है और सवाल करना पड़ेगा. देश में औरत अगर बेआबरू नाशाद है, देश की बेटिया बेआबरू नाशाद है. दिल पे रख के हाथ कहिए, दिल पे रख के हाथ कहिए, दिल पे रख के हाथ कहिए, देश क्या आजाद है. 170 आदमी फिलहाल जब नाशाद है, 170 आदमी फिलहाल जब नाशाद है. दिल पे रख कर हाथ कहिए, दिल पे रख कर हाथ कहिए, देश क्या आजाद है. कोठी
पात पर आबाद है। 100 में 70 आदमी फिलहाल जब नाशाद है। 100 में 70 आदमी फिलहाल जब नाशाद है। दिल पे रख कर हाथ कहिए, दिल पे रख कर हाथ कहिए, दिल पे रख कर हाथ कहिए। आजाद है क्या देश? देश आजाद है क्या? कुछ चुनिंदा लोगों के मुट्ठी में अपना देश जा रहा है। कौन अमीर हो रहा है? अडानी अंबानी। किस लिए 370 हटाया? अडानी को कश्मीर में जमीन लेना है इसलिए, है ना। अपना BSNL बंद, अपना एयरपोर्ट बेच दिया। हमारे लोग लड़ रहे अडानी का नाम हटाओ। अरे नाम तो हट गया रे मेरे भाइयों, लेकिन पूरा अडानी एयरपोर्ट उसने पूरा खा लिया, पूरे देश को खा रहे हैं। इसलिए बाला साहब लड़ रहे हैं कि समाजवाद, संविधान को अमल करना पड़ेगा और देश को सच में असल में आजाद करना पड़ेगा। अभी मेरे भाई मेरे बहन आजादी से नहीं जी पा रहे। संविधान में कलम 21 कहता है सबको सम्मान से जीने का अधिकार है, लेकिन देखो आज क्या हो रहा है। कल क्या हुआ घाटकोपर में? कौन मर गया? वो पूरा जो गिर गया उसमें कौन मर गया? ट्रेन से गिरकर कौन मर रहा है? आप मर रहे हैं, हम मर रहे हैं, क्योंकि इन लोगों को अपनी कुछ पड़ी नहीं है। इसलिए हमें एक नया रास्ता चुनना पड़ेगा। दिल पे रख के हाथ कहिए, क्या आजाद है, सोच क्या आजाद है, देश क्या आजाद है। सत्ताधारी लड़ रहे हैं, सत्ताधारी लड़ रहे हैं आज कुत्तों की तरह। सत्ताधारी लड़ रहे हैं आज कुत्तों की तरह। क्या गौर फरमाइएगा दादा, गौर फरमाइएगा, सब सुनिए। आज सत्ताधारी लड़ रहे हैं आज कुत्तों की तरह। सत्ताधारी लड़ रहे हैं आज कुत्तों की तरह। सूखी रोटी देखकर, सूखी रोटी देखकर। ये आज उस पार्टी में होते हैं, कल सुबह उस पार्टी में होते हैं। इसलिए तो बाला साहब ने बोला था लिख के दीजिए कि हम वो जातिवादी, हिंदुत्ववादी, वो कट्टर पार्टी में, बीजेपी में नहीं जाएंगे। किसी भी माई का लाल ने हिम्मत नहीं की लिख के देने की। उनको सत्ता से और पैसे से लेने। देखा ना ये ठाकरे का क्या हुआ, पवार का क्या हुआ, देखा ना आपने। उनको क्या चाहिए? धंधा चाहिए और चंदा चाहिए। चंदा और धंधा वाले लोग हैं, लेकिन ये लोग हम आवाम की सत्ता लाने के लिए लड़ रहे हैं। कौन सी सत्ता? आवाम की। आवाम की सत्ता, लोकतंत्र को जिंदाबाद करने के लिए लड़ रहे हैं और सवाल कर रहे हैं देश क्या आजाद है। 100 में 70 आदमी फिलहाल जब नाशाद है। 100 में 70 आदमी फिलहाल जब नाशाद है। दिल पे रख कर हाथ कहिए, दिल पे रख कर हाथ कहिए, देश क्या आजाद है। थोड़ा हाथ ऊपर आएंगे सबके। हमारे आसिफ भाई लखनऊ से गिटार आए हैं, गिटार बजा रहे हैं साथ में। जोरदार तालियों के साथ आसिफ भाई का स्वागत। तो हम कलाकारों का क्या कहना है, वंचित बहुजन आघाड़ी का क्या कहना है? सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं। सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं। सिर्फ हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं। सिर्फ हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं। मेरी कोशिश है कि ये सारी कोशिश है कि ये। जमाना बदलेगा क्या? ये जालिम जमाना बदलेगा? ये सत्ता बदलेगी क्या? बदलेगी क्या?
आवाज दो, बदलेगी कि हमको बदलनी है, क्या करनी है? अरे दोस्त, अरे हम ही है बदलने वाले, बस उंगली चलाने की है, बस उंगली चलाने की। हाँ भाई, देखो भैया, आपका अल्लाह आपके साथ है, आपका गॉड आपके साथ है, आपका ईश्वर मानते हो वो भी आपके साथ है, और वो आपको सब चाहिए तो हाथ में संविधान लेकर, संविधान भी आपके साथ है, और तभी लोकतंत्र बचने वाला है। और आप, वी द पीपल ऑफ इंडिया, ये जनता की ताकत है, ये आवाम की ताकत है, उसको हमको जगाना है। इसलिए कहते हैं ओ सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं। मेरी कोशिश है कि ये, मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए। 100 में 70 आदमी फिलहाल जब नाशाद है, 100 में 70 आदमी फिलहाल जब नाशाद है। दिल पे रख कर हाथ कहिए, दिल पे रख कर हाथ कहिए, ओ दिल पे रख कर हाथ कहिए। देखिए दोस्तों, हमारे शहीदों ने, क्रांतिकारियों ने, सबने आजादी के लिए खून बहाया है। ब्रिटिशों से तो आजादी मिली है, लेकिन ये पंडों से और गुंडों से और ये दलालों से आजादी हमको मिला नहीं। जोर से बोलिए। धारावी बेचने के लिए सब गुंडे, पंडे, दलाल सब लोग यहाँ तैयार है, इसलिए हमको आवाज उठानी पड़ेगी। आवाज दो। क्या ये आवाम एकता दिख नहीं रही है? फूफा क्या हो रहा है? ऐसे आजादी नहीं मिलेगी। हाथ ऊपर करके आवाज, एक आवाज आनी चाहिए, एक आवाज। आवाज दो, आवाज दो। शुक्रिया। वंचित बहुजन आघाडीचा विजय असो, वंचित बहुजन आघाडीचा विजय असो। तुम्हा मला सत्तेत बसवण्यासाठी स्वतःची बायपास झालेली असताना सुद्धा एका दिवसात 3-3, 4-4 सभा बाळासाहेब घेत आहेत, आणि त्या मेहनतीचं आपल्याला सोनं करायचं आहे, म्हणून सत्ता संपादन सभा आज या ठिकाणी होत आहे। तर सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय भीम हा आवाज संसदेपर्यंत पोहोचवायचा आहे आपल्याला। मित्रांनो, या धारावीचं जगणं, या धारावीमध्ये लोक किती त्रासात जगतायत ही व्यथा तुम्हाला, आम्हाला सगळ्यांना माहित आहे, आणि ही व्यथा बदलायची असेल, आपलं दुःख बदलायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीशिवाय आपल्याला पर्याय नाही। चलो बाबासाहेबांनी सांगितले की शासन करती जमात बना, आपल्या भिंतीवर लिहून ठेवा की मला या देशाची शासन करती जमात बनायची आहे। तुमच्या आमच्यासारख्या आणि स्वाभिमानी माणसाने हे वाक्य लक्षात ठेवलं, पण काही बांडगुळ जे प्रस्थापित पक्षांच्या वळतणीला जाऊन बसले तुकड्यासाठी, जे बाळासाहेबांना आज राजकारण शिकवतायत की असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, या बांडगुळांना सांगायचंय स्वाभिमानी राजकारण काय असतंय ते। अरे पुढारताना कधी कुणाच्या माग नसावं, असं वंचितों के लिए लढने वाला शेर, निडर शेर। अरे पुढारताना कधी कुणाच्या माग नसावं, अरे जाग असावं माझ्या भीमाचं पिल्लू, जाग असावं, जाग असावं माझ्या भीमाचं पिल्लू, जाग असावं, अरे जाग असावं माझ्या भीमाचं पिल्लू, जाग असावं, जाग असावं माझ्या भीमाचं पिल्लू, जाग
नसावं, पुढारताना कधी कुणाच्या माग नसावं, पुढारताना कधी कुणाच्या माग नसावं. अरे जाग असावं माया भीमाचं पिल्लू, जाग असावं, जाग असावं माया भीमाचं पिल्लू, जाग असावं. अरे जाग असावं माया भीमाचं पिल्लू, जाग असावं. जात साऱ्या भूमीची गाताना जळावी, जात साऱ्या भूमीची गाताना जळावी, जात साऱ्या भूमीची गाताना जळावी, जात साऱ्या भूमीची गाताना जळावी. लूट साऱ्या भूमीची गाताना टळावी, लूट साऱ्या भूमीची गाताना टळावी, लूट साऱ्या भूमीची गाताना टळावी, लूट साऱ्या भूमीची गाताना टळावी. अरे त्याच लुटीच्या मानगुटीवर जाऊन बसावं, त्याच लुटीच्या मानगुटीवर जाऊन बसावं. जागाय का भीमाचं पिल्लू? जागाय का? खरं जागाय का? बघा मग सोबत म्हणलं पण पाहिजे. अरे जागा असावं माया भीमाचं पिल्लू, जागा असावं, जागा असावं माया भीमाचं पिल्लू, जागा असावं, जागा असावं माया भीमाचं पिल्लू, जागा असावं. आदरणीय आनंद जाधव सर, मुंबई प्रदेश महासचिव, वंचित बहुजन आघाडीचे नेते, यांच्याकडून सुरू असलेल्या गीताला 500 रुपयाचं सप्रेम भेट आलेली आहे. यावा मन प्रमाण बरं का उपाशी मारावं, यावा मन प्रमाण का उपाशी मारावं, यावा मन प्रमाण का उपाशी मारावं, यावा मन प्रमाण का उपाशी मारावं. या वाघाच्या पिल्ल्यानं का माघारी सरावं, या वाघाच्या पिल्ल्यानं का माघारी सरावं, या वाघाच्या पिल्ल्यानं का माघारी सरावं, या वाघाच्या पिल्ल्यानं का माघारी सरावं. अरे क्रांतीसाठी त्यानं जाता कंबर कसावं, क्रांतीसाठी त्यानं जाता कंबर कसावं. वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब तुम आगे बढ़ो, बाळासाहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. लढणारं नेतृत्व कसं असतंय ते बाळासाहेबांकडे बघितल्यानंतर कळतंय. बाबासाहेबांचा समतेचा मार्ग, स्वाभिमानाचा मार्ग, ही आंबेडकरी स्वाभिमानाची चळवळ बाळासाहेबांनी या महाराष्ट्रात आणि देशात जिवंत ठेवलेली आहे. हे भांडगुळ किती आरोप करू द्या, कमळावाले, पंजावाले, घडीवाले सगळे सरसकट एकाच माळीचे वर येते. बाबासाहेब आंबेडकरांच्या वंशजाला हे फक्त वंशज नाहीत, वैचारिक वंशज आहेत. या भांडगुळांना धडा शिकवायचा आता या लोकसभेमध्ये. म्हणून स्वाभिमानी राजकारण असलं पाहिजे, दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी प्यायची गरज नाही. या इंडिया आघाडीला आणि या समस्त हरामखोर जातीयवाद्यांना वाटते की आंबेडकरी राजकारण फक्त लोणच्या पुरतं वापरलं पाहिजे. पण आता आम्हाला आता स्वाभिमानी लढणार आहोत, आम्ही सोबळावर लढणार आहोत आणि हे भीमाचं पिल्लू सदैव जागे राहणार आहे. म्हणून अरे जागा असावं माझ्या भीमाचं पिल्लू, जागा असावं, जागा असावं माझ्या भीमाचं पिल्लू, जागे असावं, जागे असावं माझ्या भीमाचं पिल्लू, जागे असावं. अरे पुढारताना कधी कुणाच्या मागे नसावं, अरे पुढारताना कधी कुणाच्या
का? त्याच्यामुळेच कुणाच्या इकडे गेले नाही, स्वतः आपला सत्ता संपादन करायचा आपला स्वाभिमान मार्ग निवडलेला आहे. अरे सांगितलेलंच आहे, भाकरीपेक्षा आम्हाला स्वाभिमान महत्वाचा आहे, म्हणून आमचे वंचित बहुजन आघाडीचं नेतृत्व स्वाभिमान शिकवणार आहे. काय अरे जागा असावं माझ्या भीमाचं पिल्लू, जागा असावं, जागा असावं माझ्या भीमाचं पिल्लू, जागा असावं, जागा असावं माझ्या भीमाचं पिल्लू, जागा असावं, जागा असावं माझ्या भीमाचं पिल्लू, जागा असावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. या सत्ता परिवर्तन सभेसाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, या महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आदरणीय गोविंददादा दळवी साहेब, त्याच पद्धतीने या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय आमच्या सर्वांचे लाडकं नेतृत्व आदरणीय सर्वजित बनसोडे साहेब उपाध्यक्ष, आणि त्याचबरोबर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर, या सर्वांचं पुन्हा एकदा मुंबई प्रदेशच्या महिला विंगच्या अध्यक्षा आदरणीय गायकवाडताई, या सर्वांच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं विशेष असं स्वागत करतो. परंतु एक नम्रतेची विनंती आपल्या सर्वांना, आसनस्थ होण्याची व्यवस्था एवढी सुंदर केलेली असताना आपण आजूबाजूला उभे राहून कोणता असा कार्यक्रम करताय. माझी विनंती आहे की आपल्याला सर्वांना, की जे कार्यकर्ते आहेत त्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी आसनस्थ व्हावं. या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मनस्पूर्वक स्वागत करतो. हॅलो मंडळी, आज आपण या महाराष्ट्रातले जर प्रश्न बघितले तर असंख्य प्रश्न आपल्या समोर उभे आहेत, पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा शिक्षणाचा प्रश्न आहे. आणि शिक्षणाच्या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडीने ठोस भूमिका घेतलेली आहे. KG to PG शिक्षण पूर्णपणे मोफत या महाराष्ट्रामध्ये दिल्या जाईल, ही भूमिका वंचितने ठामपणे घेतलेली आहे. वंचित बहुजन आघाडीसाठी एकदा टाळा वाजवा जोरदार. मंडळी, हो दादा, हो माऊली, अवले मोठा प्रॉब्लेम झालेला है. काय आमचे काही सामान्य नागरिक आहेत ना गावाकडचे, हमारे कुछ आम दादा चाचा भाई बहन कंफ्यूज है. वो बोलते भैया ये भी अम्बेडकर जी का नाम लेता है, वो भी अम्बेडकर जी का नाम लेता है, सभी नीला नीला झंडा फैलाता है, लेकिन असल में बाबा साहब का काम आगे बढ़ाने वाला कौन है? कौन है? देखो भैया, ये इनके पास सब मीडिया उन्होंने खरीद लिया है, सब टीवी खरीद लिया है, चैनल खरीद लिया है, सोशल मीडिया पे भी भाड़े के टट्टू रखे हैं, तो आवाज आपको ही लगानी पड़ी. तो बोलिए, बाबा साहब का सच्चा विचारों का कार्यकर्ता, बाबा साहब का संविधान अमल करने के लिए लड़ने वाला कार्यकर्ता कौन है? वाह वाह, म्हणून हाँ, लेकिन जो लोग हैं अडयांच्या भूकात दाढीत, हाँ ये शार्प पे बात चल रही है. हाँ, अनयांच्या भूकात दाढीत, हाय फाय भाषणात, ये बहुत बाबा साहब का नाम लेकर भाषण देते हैं, लेकिन यांच्या भूकात दाढीत, हाय फाय भाषणात, आर्या या नेत्यांनी भीम गाडीला, आर्या या नेत्यांनी भीम नाडीला, अहो पण भीम समतेसाठी, भीम न्यायासाठी, शोषण मुक्तीसाठी भीम लढला, मानव मुक्तीसाठी लढला, भीम समतेसाठी माझा लढला, भीम न्यायासाठी माझा लढला, भीम समतेसाठी माझा लढला, भीम न्यायासाठी माझा लढला. यांच्या भूकात दाढीत, फाय भाषणात, यांच्या भूकात दाढीत, फाय भाषणात, या भमत्यांनी भीम गाडीला, या बाबांनी भीम गाडीला. काय झालंय इकडं? आमचं आंबेडकर भवन तोडलं तेव्हा कोण आले होते मैदानात? कोण आलं होतं? अहो जनता भुलली र, जनता झुलली र, आता कळना कोण हाय खरं. आम्हाला सगळं कळतंय, पण काही येडे ज्ञान गेलेले आहेत, त्यांच्या मागच म्हणा आम्हाला संविधान वाचवायचे. 75 साल में संविधान बचाने के लिए कांग्रेस वालों ने क्या किया था? क्या किया था? आरएसएस ने तो बहुत मेहनत की हिंदू राष्ट्र बढ़ाने के लिए, और वो उनका फल चाक रहे हैं.
लेकिन संविधान बचाने वालों ने क्या किया था? अरे भैया, हम तो पहले से ये संविधान को अमल लाने की लाइन लेके खड़े हैं. म्हणून भीम समतेसाठी, भीम न्यायासाठी, शोषण मुक्तीसाठी भीम लढला, भीम न्यायासाठी माझा लढला, भीम समतेसाठी माझा लढला, हॅलो हॅलो, भीम न्यायासाठी माझा लढला. क्या बात है. हो, ऐका मंडळी, नाही नुसतंच आचार, नेते पदाला लाचार, नाही नुसतंच आचार, नेते पदाला लाचार, की करणाचा मारा जनता झाली हो बेजार. इथं माजला अंधार, नेता संसदेत घोर, इथं माजला अंधार, नेता संसदेत घोर. अशा संसदी बाजारी भीम ऐकला न गेला, अशा संसदी बाजारी भीम ऐकला न गेला, मंत्रिपद तोला थारी, भीम मांजर न झाला, मंत्रिपद तोला थारी. भीम मांजर न झाला. बाबासाहेबांनी तेव्हापासून आपल्याला सांगितलंय स्वाभिमानी राजकारण करा. अरे मंत्रिपदासाठी, एका मतासाठी आता तर त्यांना काहीच नाही मिळालं. दाढीवाला नेता आहे ना फिरायचा पॅन्थर बनून, काहीतरी मिळालं का त्याला? है ना, काय मिळाला? गाजर द्यायची त्यांना लय सवय, हे पण गाजर घेऊन गाजर खात बसलेत आपले, है ना. हे असं झाले. त्यामुळे स्वाभिमानी आंबेडकरी राजकारण आपल्याला ओळखायचं असेल तर प्रकाश आंबेडकर हेच आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचं काम आपल्याला केलेलं आहे. आमचे कवी नामदेव ढसाळ म्हणतात, सूर्याकडे पाठ फिरवून त्यांनी शतकांचा प्रवास केला, पण आता अंधार यात्रिक होण्याचे नाकारलेच पाहिजे. तर ते आपल्याला आपला बाप अंधार वाहून वाहून अखेर पोक्या झाला. हा बाप, मी काय म्हणतो, जरा वेगळा विषय केला बरं का. जर नामदेव आज आता त्यांचा तर लय पॉलिटिकल प्रॉब्लेम आहे ढसाळांचा, त्यांनी तर लय मॅटर केला, पण हा आमचा बाप या सत्ताधाऱ्यांचा अंधार वाहून वाहून पोक्या झाला, पण त्याच्या पाठीवरचा बोजा आता उतरवला, आपल्याला खाली ठेवलाच पाहिजे. म्हणून बाप्पा हो, भीम समतेसाठी मंत्रीपद लाथाडलं बाबासाहेबांनी. नेहरू सोबत कॉम्प्रोमाइज नाही केलं. ए नेहरू, आपकी साथ जो है वो जे आम्हाला मत पटताय ते चालेल, पण बाकी जे पटत नाही तर नाही पटत, असं स्वाभिमानी राजकारण बाबासाहेबांनी आपल्याला केलेलं आहे. आणि त्यांचेच हे वैचारिक वारसदार, रक्ताचे वारसदार पुढे घेऊन जात आहेत. म्हणून सांगा, भीमच हे असा जन प्रेमी नेता घडला, हे असा जन प्रेमी नेता घडला. बाबासाहेब सत्तेसाठी, समतेवादी सत्तेसाठी लढलेले आहेत. म्हणून हात वरती करून भीम समतेसाठी हात. आम्हाला सत्ता पाहिजे, पण सत्ता आम्हाला समतेसाठी पाहिजे. बाबासाहेबांनी सांगितलं राजकीय समता मिळाली, पण सामाजिक समतेचं काय, आर्थिक समतेचं काय, ते स्वप्न आमचा जाहीरनामा वंचित बहुजन आघाडीचा आहे. जोरात टाळ्या वाजवून या वंचित बहुजन आघाडीला आणि आपल्या संतोष भाऊला आणि अबुल हसन आमच्या भाईंना जोरदार मताने आपल्याला त्यांना विजयी करायचं. याद रखो, क्या चिन्ह का अपना याद रखो, गैस. अरे वो लोगों का बहुत प्रॉब्लम हो गया, वो लोग कब मशाल ले रहे, कब बाण ले रहे, सब बहुत गिचड़ी है उधर. अपना क्लियर कट पॉलिटिक्स है. याद रखो, गैस सिलेंडर याद रखो, याद रखो, याद रखो, आएगा भाई, आएगा भाई, गैस सिलेंडर याद रखो, गैस सिलेंडर जीतेगा भाई, गैस सिलेंडर जीतेगा भाई, गैस सिलेंडर जीतेगा भाई, गैस सिलेंडर. क्यों जीतेगा? क्योंकि साथ में है प्रकाश आंबेडकर, साथ में है प्रकाश आंबेडकर. भीम समतेसाठी, भीम न्यायासाठी, शोषण मुक्तीसाठी भीम लढला, मानव मुक्तीसाठी भीम लढला. भीम समतेसाठी माझा लढला, भीम न्यायासाठी माझा लढला, भीम समतेसाठी माझा लढला, भीम न्यायासाठी माझा लढला, भीम समतेसाठी माझा लढला, भीम न्यायासाठी माझा लढला. वाह. हेलो दोस्तों,
सके तो हो सभा शुरू करना है तो इलेक्ट्रिक दादा दोस्तों एक क्षण तो 2 मिनिटात हॅलो, थोड्याच वेळात बाळासाहेबांचं आगमन या ठिकाणी होतंय. मी व्यवस्थापकांना आणि सर्व वंचितांना विनंती करतो की आपण सर्वांनी आसनस्थ व्हावं. चेक चेक. सुयोग दादांचं एक कडवं घेऊन मग आपण करू. आमचे मित्र सुयोग दादा आलेले आहेत. त्यांनी बाळासाहेबांसाठी एक विशेष गीत लिहिलेलं आहे. सुयोग दादांसाठी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा. सुयोग. जय भीम सर्वांना. इकडे ना हेलो के बहुजनांच्या हितासाठी त्याने मार्ग भीमाचा धरला घे. या बहुजनांच्या हितासाठी त्याने मार्ग भीमाचा ठरला घे. अरे साऱ्या नातवंडात नातू बघा तो थोरला घे. हरीश भाऊ माझे मोठे बंधू, धन्यवाद भाऊ. अमूल्य असं धमदान. के बहुजनांच्या हितासाठी मार्ग त्याने भीमाचा धरला घे. साऱ्या नातवंडात नातू बघा तो थोरला घे. हा बहुजन समाज आज म्हणतोय सारा सुयोगा. आपल्यासाठी बाळासाहेब आंबेडकर प्रति बाबासाहेब आंबेडकर ठरला आहे. प्रति बाबासाहेब आंबेडकर ठरला आहे. अरे भीमाच्या नंतर जनहिताचा त्यानं घेतलाय बसा. डांग 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 डांग. बहुजनाचा भीमाच्या नंतर जनहिताचा त्यानं घेतलाय बसा. माझा भीमराव होता जसा, माझा भीमराव होता जसा, माझ्या भीमाचा नातू तसा. भीमराव होता जसा, माझ्या भीमाचा नातू तसा, माझा भीमराव होता जसा, माझ्या भीमाचा नातू तसा. हे बहुजनाचा या भीमाच्या नंतर जनहिताचा त्यानं घेतलाय बसा. भीमाच्या नंतर जनहिताचा त्यानं घेतलाय वसा. भीमाच्या नंतर जनहिताचा त्यानं घेतलाय बसा. माझा भीमराव होता जसा, माझा भीमराव होता जसा, माझा भीमाचा नातू तसा. भीमराव होता जसा, माझ्या भीमाचा नातू तसा, माझा भीमराव होता जसा, माझ्या भीमाचा नातू तसा. क्षमा असावी. की भीमा कोरेगावी भ्याड हल्ला झाला. भीमा कोरेगावी भ्याड हल्ला झाला. रक्त कुणाचं आटलं नाही. बारीक. भीमा कोरेगावी भ्याड हल्ला झाला. रक्त कुणाचं आटलं नाही. अरे काहींच्या हातामधलं तर सत्तेचं गाजर सुटलं नाही. भीमा कोरेगावी भ्याड हल्ला झाला. रक्त कुणाचं आटलं नाही. अरे काहींच्या हातामधलं तर सत्तेचं गाजर
सुटलं नाही. सारा बहुजन समाज आज म्हणतोय सुयोगा. अरे त्या बाळासाहेब आंबेडकरांशिवाय आपलं कैवार घेण्यासाठी कोणीच उठलं नाही. कोणीच उठलं नाही. माझा भीमराव होता तसा, माझा भीमराव होता तसा, माझ्या भीमाचा नातू तसा. माझा भीमराव होता जसा, माझ्या भीमाचा नातू तसा, माझा भीमराव होता तसा, माझ्या भीमाचा नातू तसा. ऐका, तो निर्भीड नेता जरब त्याची भारी, तो निर्भीड नेता जरब त्याची भारी, निर्भीड नेता जरब त्याची भारी. भीमा कोरे गावी देऊनी ललकारी, भीमा कोरे गावी देऊनी ललकारी, भीमा कोरे गावी देऊनी ललकारी. इतिहासाची पुनरावृत्ती होत असते म्हणून नातू भीमाचा चिडला आहे. नातू भीमाचा चिडला आहे. एकटाच कर्मठांशी तो भिडला आहे. नातू भीमाचा चिडला आहे. अरे एकटाच कर्मठांशी तो भिडला आहे. त्या भीमा कोरे गावी 1818 नंतर सुयोगा पुन्हा एक नवीन इतिहास घडला आहे. पुन्हा एक नवीन इतिहास घडला आहे. म्हणून तो निर्भीड नेता जरब त्याची भारी, तो निर्भीड नेता जरब त्याची भारी, तो निर्भीड नेता जरब त्याची भारी. भीमा कोरे गावी, भीमा कोरे गावी देऊनी ललकारी, भीमा कोरे गावी देऊनी ललकारी, भीमा कोरे गावी देऊनी ललकारी. कोटी कोटी मनावरी गोत्याचा उमटलाय ठसा, कोटी कोटी मनावरी गोत्याचा उमटलाय ठसा. माझा भीमराव होता जसा, माझा भीमराव होता जसा, माझ्या भीमाचा नातू तसा. माझा भीमराव होता जसा, माझ्या भीमाचा नातू तसा, माझा भीमराव होता जसा, माझ्या भीमाचा नातू तसा. भीमाच्या नंतर भीमाच्या नंतर जनहिताचा ज्ञान घेतलंय बसा. माझा भीमराव होता तसा. वंचित बहुजन आघाडीसाठी ज्या माऊलीनं रक्त वाहिलं, दगड खाल्लेत, ही खरी रक्ताची माझी धनवे मावशी. हिने मला अमूल्य असं धमदान 500 रुपये दिलेत. तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या. हे स्वार्थापायी कोणी वैऱ्याच्या समोर झुकले आहे, स्वार्थापायी कोणी वैऱ्याच्या समोर झुकले आहे. वाट भीमानं दाखवलेली ते चुकले आहे. निस्वार्थी स्वाभिमानी बाळासाहेब आंबेडकरांनी सुयोगा, फक्त निस्वार्थी आणि स्वाभिमानी बाळासाहेब आंबेडकरांनी सुयोगा. अरे त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्याचं नाव राखलं आहे. माझा भीमराव होता तसा, भीमाचा नातू, माझा भीमराव होता तसा, माझा भीमाचा नातू तसा, माझा भीमराव होता तसा, माझ्या भीमाचा नातू तसा. उबाळे या ताईच्या वतीने अमूल्य धम्मदा. आलं स्फुरण आलं पर्वजणू स्फूर्तीच, आलं स्फुरण आलं पर्वजणू स्फूर्तीच, आलं पर्वजणू स्फूर्तीच, आलं स्फुरण आलं पर्वजणू स्फूर्तीच. बघा बघा ना बाळासाहेबांच्या कीर्तीचं, बघा ना बाळासाहेबांच्या कीर्तीचं, बघा बघा ना बाळासाहेबांच्या कीर्तीचं. अरे तेज फाकलं दाजी दिशेला, वा तेज फाकलं दाजी दिशेला, बोले सारी रसा. रसा म्हणजे पृथ्वी.
भीमाच्या नंतर नेता आमचा एकच आहे, या शेरकडे लक्ष द्या. जाणीवपूर्वक या ठिकाणी बोलतोय मी. भीमाच्या नंतर नेता आमचा एकच आहे, प्रगल्भ बुद्धिमत्तेचा नीतीने नेकच आहे. अरे तो दुसरा तिसरा कोणी नाही सुयोगा, तो आपल्या भीमाच्या लेकाचा लेकच आहे. वा वा. माझा भीमराव होता तसा, माझ्या भीमाचा नातू तसा. भीमराव होता जसा, माझा भीमाचा नातू तसा. माझा भीमराव होता जसा, माझा भीमाचा नातू तसा. गीताचा शेवट आहे, तो कर्तव्याला कधीच चुकणार नाही. तो कर्तव्याला कधीच चुकणार नाही. तो कर्तव्याला कधीच चुकणार नाही. आणि कुणा पुढं तो कधीच झुकणार नाही. आणि कुणा पुढं तो कधीच झुकणार नाही. आणि कुणा पुढं तो कधीच झुकणार नाही. सुयोगा माझा त्याच्यावरी रे, सुयोगा माझा त्याच्यावरी रे, लय हाय रे भरवसा. तो कर्तव्याला कधीच चुकणार नाही आणि पुन्हा पुढे तो मुळीच झुकणार नाही. सुयोगा माझा, सुयोगा माझा त्याच्यावरी रे, लय हाय रे भरवसा. कारण निर्मळ हेतू ज्याच्या मनाचा आहे, निर्मळ हेतू ज्याच्या मनाचा आहे, भीमरायाचा नातू गुणवान गुणाचा आहे. अरे ऐक सुयोगा, बाळासाहेब आंबेडकर हृदय सम्राट या बहुजनाचा आहे, हृदय सम्राट या बहुजनाचा आहे. अरे भीमाच्या नंतर जनहिताचा, भीमाच्या नंतर जनहिताचा, जनहितलय बसा. गाणं आवडलं छान. ताई तुमचं नाव पण सांगा. जय भीम. सुनीता गंगावणे. जय भीम. वंचित बहुजन आघाडीचा. अरे भीमाच्या नंतर जनहिताचा, भीमाच्या नंतर जनहिताचा, जनहितलय बसा. माझा भीमराव होता जसा, माझा भीमराव होता जसा, माझ्या भीमाचा नातू तसा. भीमराव होता तसा, माझा भीमाचा नातू तसा. माझा भीमराव होता तसा, माझा भीमाचा नातू तसा. माझा भीमराव होता तसा, माझा भीमाचा नातू तसा. माझा भीमराव होता तसा, माझा भीमाचा नातू तसा. मी सर्व कलाकारांची माफी मागतो. मी सर्व कलाकारांना नम्रतेची विनंती करतो की या ठिकाणी नमाज व्हायला लागलेली आहे, म्हणून आपण सर्वांनी वाद्य बंद सर्वांनी मला दिला आणि आता. व्यवस्थित म्हणजे आता आपण पुढील सभेला कार्यक्रमास सुरुवात करणार आहोत, म्हणून आपण सर्वांनी पुन्हा एकदा आसनस्थ व्हावं. सगळ्यांच्या नावांची फक्त घोषणा करायची, उपस्थित राहायचं जेवढे आहेत तेवढे सरकट चक या टोकाच्या त्या टोकाला वाजून द्यायचे. और जो ये मतदार नाम को भी दक्षिण मध्य मुंबई का मालूम है, लेकिन संतोष अमोलके का वो वही बताएगा. अपने पास जितने आए उतने नाम लेके बिठा दो सम्मान के साथ. लास्ट की जो लाइन लगा दो और उससे बिठा दो, क्योंकि दूसरा कुछ नहीं होता. मान सम्मान कल फोन करना पड़ता. हाँ लोक उद्या सकाळी आपल्याला त्याच लोकांना फोन करावा लागतो. दोन तीन लोकांना इकडे बोलून घ्या, माहीतमध्ये नाही असं तिकडून यांच्या मार्फत, आणि दोन लाईन खुर्च्यांच्या वाढवायला लावा आणि आटोप घ्यायला. आकाश भाऊ आपल्या कोणाला तरी सांगा किमान 10 खुर्च्या वरती अजून ठेवायचे 10, अजून 10 ठेवायचं. दादा आता बंद करतो. बंद. हॅलो. अरे मेरा व्हिडिओ काय क्या करू गाणे बंद ना. ठीक.
बाळासाहेब.